नमस्कार मित्रांनो, मी नितीन थोडा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह असेल कार ॲक्सेसरीज बद्दल. तर पर्टिक्युलरली आपण एकाच ॲक्सेसरीज बद्दल बोलणार आहेत, ते म्हणजे फ्रंट पार्किंग सेन्सर. तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही बघितलं असेल की आपण नवीन XL6 परचेस केलेली आहे. तर हार्डली 200 किलोमीटर कंप्लीट झालेत तिचे. तुम्ही पाहू शकता 230 किलोमीटर्स कंप्लीट झालेत गाडीचे फक्त आत्ताचे, जास्त रनिंग झालेली नाही. आणि आपण जे फ्रंट पार्किंग सेन्सर इन्स्टॉल केलेत गाडीमध्ये, त्याचा डिस्प्ले इथे लावलेला आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, डिस्प्ले इथे लावला आहे. आणि जे 4 सेन्सर्स फ्रंटला येतात तुम्ही पाहू शकता, 1 2 3 अँड 4. बॉडी कलरमध्ये मिळत नाहीत, ब्लॅक कलरमध्ये आहेत. असे 4 सेन्सर्स लावलेले आहेत. तुम्हाला माहितीच असेल आपण जो घेतला मॉडेल तो झीटा CNG आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 360 कॅमेरा मिळत नाही आहे. 360 कॅमेरा जर हवा असेल तर आफ्टर मार्केट आपल्याला चेक करावं लागेल, शोरूमकडून फिटमेंट करून मिळत नाही या मॉडेलसाठी. अल्फा मॉडेलमध्ये कंपनी फिटेड 360 मिळतो, पण झीटा CNGमध्ये नाही मिळत. जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टम, साईड मिरर, फ्रंट ग्रिल वगैरे सगळं चेंज करावं लागेल. ते मग खूप कॉस्ट इफेक्टिव्ह होऊन जाईल. म्हणून आपण शोरूमकडनं फ्रंट पार्किंग सेन्सर इन्स्टॉल करून घेतले. पण आता ते पार्किंग सेन्सर म्हणजे जेव्हा डिलिव्हरी घेतली तेव्हा प्रॉपर डेमो घेता आला नाही, लेट नाईट झालेलं त्याच्यामुळे. पण आता जेव्हा नेक्स्ट डेला मी गाडी चेक करतोय तेव्हा मला ऑब्झर्व होतं की ते प्रॉपर फंक्शन नाही करत आहेत. तर एक्झॅक्टली त्यांचं फंक्शनिंग तसंच आहे की कसं आहे ते आपण शोरूमला विचारूच, जाऊन आता शोरूमला नंतर सर्व्हिस सेंटरला व्हिजिट करूच. पण ते ॲक्च्युली कसं फंक्शन करतं तर तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता, वरती आपल्याला डिस्प्ले दिसतोय आणि रोडवर पुढे काही ऑब्जेक्ट नाही आहे. ठीक आहे, सेन्सर्स ऑन आहेत, डिस्प्ले ऑन केलं आहे. डिस्प्लेला ऑन ऑफचं बटन आहे मागे, मी ऑन केलेलं आहे आत्ता. तर आता फ्रंटला काही ऑब्जेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे डिस्प्लेवर काही शो नाही करत आहेत. पण आता तुम्हाला दिसत असेल मी ब्रेक प्रेस करतो आहे. ब्रेक प्रेस केला की आपल्याला तिकडे पार्किंग सेन्सर बीप करायला लागला. समोर काही ऑब्जेक्ट नाही आहे तरीसुद्धा ते ऑब्जेक्ट आहे असं डिटेक्ट करतं आहे. आणि ते सुद्धा राईट साईडचंच. तुम्ही पाहू शकता आपला समोर एक कार उभी आहे. ऑलमोस्ट मोर दॅन 10 फीटच्या वरती डिस्टन्स आहेत, गॅप आहे. सेन्सर्स आता बीप नाही करत आहेत. मी ब्रेक प्रेस करतो, सेन्सर बीप करायला लागला. मी ब्रेक लॉंग प्रेस केला तर कंटिन्युअस सेन्सर ब्लिंक करतोय. आता आपण बिना ब्रेक प्रेस करता समोरच्या कारच्या जवळ गाडी घेऊन जाऊया आपली. सेन्सर डिटेक्ट करतोय की नाही ऑब्जेक्ट बघू. ब्रेक प्रेस नाही करतोय मी. तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट गाडी, मी आता ब्रेक प्रेस केल्यावर डिटेक्ट करायला लागला. ऑलमोस्ट गाडी आता आपल्या जवळ आहे. तुम्ही बघू शकता हार्डली 2 फीटचं अंतर असेल तरीसुद्धा सेन्सर ब्लिंक करत नाही जोपर्यंत मी ब्रेक प्रेस करत नाही. गाडी स्लोली पुढे घेतोय मी, एकदम ऑलमोस्ट टच व्हायला आली. आता ब्रेक प्रेस केल्यावरच डिटेक्ट होतोय. ब्रेकवरनं पाय उचलला, सेन्सर बीप करणं बंद. ब्रेक प्रेस केला, सेन्सर ब्लिंक करणं चालू. आता तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की सेन्सर्स प्रॉपर काम नाही करत आहेत. आपण ब्रेक प्रेस केल्याच्या नंतर सेन्सर आपल्याला बीप साऊंड देतोय. तर ॲक्च्युली सेन्सर्सने आधी ऑब्जेक्ट डिटेक्ट केला पाहिजे आणि आपल्याला नोटिफिकेशन दिलं पाहिजे की समोर ऑब्जेक्ट आहे. तर त्यानुसार आपण ब्रेक अप्लाय केले पाहिजेत. पण इथे रिव्हर्स फंक्शन होत आहे. मग ॲक्च्युअलमध्ये हे असंच फंक्शन करतं की हे मॅल फंक्शनिंग आहे आणि डिव्हाइस फॉल्टी आहे, कनेक्शन रॉंग झालेत. तर आता सर्व्हिस सेंटरला आपण व्हिजिट करूच. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, सर्व्हिस सेंटरमधून आपल्याला काय रिस्पॉन्स मिळतो ते तुम्हाला मी सांगेलच. 2 days later. व्हिडिओ आता मी 2 दिवसानंतर कंटिन्यू करतोय. तर तुम्ही माझा आधी व्हिडिओ स्टार्टपासून बघितला असेल तर जे आपलं फ्रंट सेन्सरचं माल फंक्शन होत होतं ते आपण शोरूमला दाखवलंय. त्यांच्या फिटरने चेक केलंय आणि तोच इश्यू निघाला. त्यांनी ब्रेक लाईटला कनेक्शन केलेलं असल्यामुळे जेव्हा पण आपण ब्रेक अप्लाय करू तेव्हा ते बीप साऊंड करत होतं, ना की जेव्हा ऑब्जेक्ट डिटेक्ट करेल तेव्हा बीप साऊंड करेल.
आता कनेक्शन त्यांनी प्रॉपर केलेले आहेत, पण आता जे सेन्सर्स लावलेले होते 4 सेन्सर, त्या सेन्सर्सपैकी एक सेन्सरची पोझिशनिंग रॉंग झाल्यामुळे तो आपल्या नंबर प्लेटला ॲज अ ऑब्जेक्ट डिटेक्ट करतोय आणि रँडम बीप करतोय. तो तुम्ही पाहू शकता आपले 4 सेन्सर्स इकडे होते, 1 2 3 आणि 4. तर आपला हा पर्टिक्युलर सेन्सर जो आहे हा नंबर प्लेटच्या खूप जवळ अलाईन असल्यामुळे हा ॲज अ नंबर प्लेटला ऑब्जेक्ट डिटेक्ट करून बीप साऊंड करतो आहे. कम्पॅरेटिव्हली तुम्ही ह्या साईडचा सेन्सर बघू शकता, डिस्टन्स प्रॉपर आहे, पण या सिंगल सेन्सर्समुळे इश्यू येतो आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला सेन्सरचा डिस्प्ले दिसतोय, खालती ब्रेक पॅडल मी प्रेस करतोय, सेन्सर बीप साऊंड करत नाही. जसं व्हिडिओमध्ये मी आधी दाखवलेलं होतं की आपण ब्रेक प्रेस केल्याने सेन्सर ऑब्जेक्ट डिटेक्ट करून बीप साऊंड करत होतं. ते कनेक्शन आता त्यांनी करेक्ट केलेले आहेत, पण जसं मी आता म्हटलो की नंबर प्लेटला ॲज अ ऑब्जेक्ट डिटेक्ट करून तो रँडम बीप साऊंड करतो, तो इश्यू मध्ये मध्ये येतोय. आता करंटली गाडी पार्किंगमध्ये उभी आहे तर आता तो साऊंड नाही करत आहे, पण जेव्हा गाडी मोशनमध्ये असते तेव्हा तो व्हायब्रेशनमुळे नंबर प्लेटला डिटेक्ट करतो ॲज अ ऑब्जेक्ट. आता मी गाडी थोडीशी मूव्ह करून तुम्हाला शो करतो. आता हे करेक्ट वर्क करतोय, पण रँडम जेव्हा गाडी रनिंगमध्ये असते तेव्हा ॲज अ नंबर प्लेटला तो ऑब्जेक्ट डिटेक्ट करतो. आता हे नंबर प्लेटच्या पोझिशनमुळे जो इश्यू येतोय तर त्याला सोल्युशन काय? तर सोल्युशन ॲज अ मी शोरूमवाल्यांना सजेस्ट केले की तुम्ही माझं प्रोडक्ट रिटर्न करा, नाहीतर तुम्ही मला बंपर रिप्लेस करून द्या. कारण की प्रोडक्ट रिटर्न केला तर प्रोडक्ट त्यांना बंपरमधून रिमूव्ह करावं लागेल, मग ते होल्स तसेच राहतील. तर ॲज अ कॉम्प्लिमेंट तुम्ही मला बंपर पूर्ण रिप्लेस करून द्या, पण त्यासाठी ते रेडी नव्हते. आणि दुसरी गोष्ट, नंतर मग कन्सर्न रेज केल्यानंतर शेवटी ते प्रोडक्टचं रिफंड करायला रेडी आहेत, पण प्रोडक्ट तसाच इन्स्टॉल गाडीमध्ये ठेवणार. पण आता प्रोडक्ट यूजमध्ये नाही, आपण यूज करू शकत नाही आणि तसाच इन्स्टॉल राहणार. त्यापेक्षा आपण ॲज अ सोल्युशन म्हणून आपण पर्टिक्युलर एका सेन्सरचं कनेक्शन रिमूव्ह करू आणि बाकी 3 सेन्सर्स आपण यूज करू. त्याच्यामुळे आपला नंबर प्लेटचा जो इश्यू येतोय पर्टिक्युलर एका सेन्सर्समुळे, तो पण इश्यू आपल्याला येणार नाही. प्लस ॲज अ कॉम्प्लिमेंटली आपल्याला प्रोडक्टचा पूर्ण रिफंड पण मिळतोय. म्हणजे एक प्रकारे आपलं फ्री ऑफ कॉस्ट आपलं प्रोडक्ट गाडीमध्ये इन्स्टॉल राहील. तर मी तेच म्हणतो की कोणतंही प्रोडक्ट जर तुम्ही शोरूमकडून इन्स्टॉल करून घेत असाल, मेनली इलेक्ट्रिकल प्रोडक्ट, तर ते प्रॉपर टेस्ट करून घ्या. टेस्ट झाल्याशिवाय गाडीचा हँडओव्हर घेऊ नका. त्या दिवशी डिलिव्हरीच्या टायमिंगला मला टेस्ट करता नाही आलं, नाईट टाईम होता, गडबड होती, 2 गाड्यांची डिलिव्हरी होती, त्याच्यामुळे हा इश्यू आला. पण शोरूमची सर्व्हिस चांगली होती, त्यांनी आमचा कन्सर्न ऐकून घेतला, प्रॉपर सोल्युशन त्यांनी प्रोव्हाइड केलं. हां, सोल्युशनला टाईम लागला, पण फाईन सोल्युशन त्यांनी प्रोव्हाइड केलं की. आणि ॲज अ कॉम्प्लिमेंटरी ते आपल्याला ॲक्सेसरीज पण द्यायला रेडी होतेच. जर प्रोडक्ट रिफंड होत नसेल तर त्या प्रोडक्ट अमाऊंटची दुसऱ्या ॲक्सेसरीजसाठी पण ते रेडी होते. पण आता गाडीमध्ये ऑलमोस्ट आपण सगळ्या ॲक्सेसरीज इन्स्टॉल केलेले आहेत, त्याच्यामुळे काही पेंडिंग नव्हतं. म्हणून आपण एकदा प्रोडक्ट रिफंड करा, बंपर रिप्लेस करा, नाहीतर रिफंड, हे 3 ऑप्शन त्यांना दिलेले होते. तर ते रिफंडसाठी रेडी झालेत. आता ते रिफंड इनिशिएट करतील. बाकी प्रोडक्ट आपण तसाच ठेवू गाडीमध्ये. बघूया आपण एक सेन्सरचं कनेक्शन रिमूव्ह करून यूज करू. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे पण काही असे एक्सपिरियन्स असेल तर जरूर मला कमेंटमध्ये शेअर करा. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघत राहा. मी असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करत राहीन गाडीच्या ॲक्सेसरीजबद्दल वगैरे. तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या ॲक्सेसरीजची इन्फॉर्मेशन हवी असेल तरी पण मला सांगा, मी त्याचा पर्टिक्युलर रिव्ह्यू बनवेन. बाकी आपले ट्रॅव्हल ब्लॉग्स आता येतच राहतील, तुम्ही बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.